कसे आहात सगळे? मजेत ना? तर असेच मजेत आणि आमचे येणारे व्हिडिओज बघत राहा. चला तर आज पुन्हा एकदा तुम्हाला आम्ही दिसत असू पनवेल स्टेशनवर. तर येस, आम्ही निघालेलो आहोत गणपतीसाठी आणि आमच्या पिशूची इथे बघित शकतो तुम्ही कशी मजा झाली आहे. तर चला आता आम्ही चाललो आहे ट्रेनच्या, जिथे आमची ट्रेन येणार आहे त्या प्लॅटफॉर्मला. तर चला आता पुढचं फन बघूयात. आणि आम्ही सुपर डुपर एक्सायटेड आहोत कारण आम्ही कोकणात जात आहोत. तर चलो देखते. सो आधी मी तुम्हाला पनवेलचं दाखवलं. इथे तर आता आम्ही जेव्हा घरातून निघालो तेव्हा रात्रोची ट्रेन होती, त्यामुळे आम्ही कॅब बुक केलेली होती आणि आम्ही चाललेलो. इथे तुम्ही प्रिशाची धावपळ बघू शकता. गावाला जाण्यासाठीची बॅग वगैरे पॅक केल्या, त्यामुळे ती सुपर एक्सायटेड होती. इकडून तिकडून धावत होती, कुठे जाऊ नये कुठे नको. आणि इथे सर्वात मोठा ट्विस्ट असा होता की आम्ही एक बॅग आमची घरीच विसरलेलो आणि हे आम्हाला कळलं जेव्हा आम्ही पनवेल स्टेशनला पोचलो. बट ट्रेन डिलेड असल्यामुळे तो पटकन जाऊन घेऊन येऊ शकला आणि त्यानंतरसुद्धा आम्हाला 2 तास तिथे वाट बघावी लागलेली. आणि त्यानंतर फायनली आम्ही ट्रेनमध्ये चढलो. खूप रात्र होती, प्रिशाही तिथे झोपलेली होती म्हणून आम्ही काही शूट नाही केलं. नंतर डायरेक्ट सकाळी उठलो. इथे आम्ही उपमा आणि शिरा ऑर्डर केलेला खाण्यासाठी, कारण खूप भूक लागलेली. रात्री जेव्हा निघालो तेव्हा जेवून निघालो पण प्लॅटफॉर्मवरच सगळं जिरलेलं. आणि त्यानंतर मग मस्त खाल्लं पिल्लं, प्रिशाला थोडंसं भरवलं. आणि मग जसं की मी म्हटलं, ट्रेन ऑलमोस्ट 4 तास लेट होती. सो निसर्गाचं मस्त दृश्य बघत ट्रेनमधून रखडत आम्ही फायनली चाललेलो गावी. पण गावी जाण्याचं एक सुख, गणपतीत मालवणी लोक जेव्हा कोकणी लोक जेव्हा गावी जातात तर ते सुख वेगळंच असतं. मग कितीही ट्रेन डिलेड असो त्याचं काही दुःख वाटत नाही. सो फायनली आम्ही पोहोचलो तिथे मस्त हे सगळं हिरवगार निसर्ग बघत कुडाळ स्टेशनला. आणि प्रॉब्लेम इथेही झाला की आमची ट्रेन अपोजिट डिरेक्शनला लँड झाली, त्यामुळे सगळ्यांनाच आमच्यासोबत त्रास झालेला. इथून तिकडे बॅगा वगैरे सगळं नाचव. सो ऑलरेडी 4 तास ट्रेन डिले आणि त्यात हा प्लॅटफॉर्म इश्यू. फायनली आम्ही इथे पोचल्यानंतर एक सुंदर असं गोष्ट दिसली, म्हणजे कुडाळ स्टेशन. ते एवढं सुंदर केलं आहे, एवढं सुंदर कुडाळ स्टेशन बनवलं आहे त्यांनी. खूपच म्हणजे असं एकदम एअरपोर्टला आल्यासारखं वगैरे वाटतं बाहेरून. आतून ॲज इट इज आहे, बट बाहेरून खूप सुंदर बनवलं. त्यानंतर फायनली आम्ही एक रिक्षा बुक केली आणि इथे मुंबईची लोकं आली की मे महिना आणि गावाला जाताना रिक्षावाल्यांचे भाव अव्वा के सव्वा असतात. बट ठीक आहे, ते पण त्यांचा इन्कम सोर्स आहे तो एक. सो इथे फायनली आम्ही घरीसुद्धा पोचलो आणि इथे किचनमधून ऑलरेडी एक वहिनी घरी होत्या. सो त्या आमची वाट बघत आहे बघा. त्यांचं पूर्ण नैवेद्य वगैरे त्यांनी रेडी करून ठेवलेला आणि ऑलमोस्ट आम्हाला 2 वाजले घरी पोचायला. सो त्यांनी नैवेद्य वगैरे मस्त रेडी करून ठेवलेला, सगळं जेवण रेडी होतं. फक्त आम्ही येण्याचीच वाट बघत होते सगळे. सो फायनली आम्ही तिथे पोहोचलो. मस्त बाप्पाचं दर्शन वगैरे घेतलं, आंघोळ करूनच घेतलं. इथे तर मी तुम्हाला एक झलक दाखवते आमच्या बाप्पांची. बघा कसा सुंदर असं दिसतं आणि ते एक स्वर्ग सुख म्हणू शकतो आपण. आणि त्यानंतर आम्ही खूप दमलेलो वगैरे पण होतो. सो हे डायरेक्ट तुम्हाला दुसऱ्या दिवशीचं दिसतं आहे. त्या दिवशी मी काहीच शूट केलं नाही, खूप दमायला झालेलं. आल्यानंतर पण खूप घाई होती. सो म्हटलं की आज नको, आपण डायरेक्ट आता दुसऱ्या दिवशी शूट करूया. इथे आम्ही सकाळीच मस्त आंघोळ वगैरे केल्या सगळ्यांनी. बाप्पाचा नैवेद्य वगैरे सगळं बनवलं. त्यानंतर बाप्पाला पाया पडताना आरती करताना इथे शूट केलं आहे. सो ते म्हटलं की चला आता तुमच्यापर्यंत पण दाखवूया की आमची बाप्पाची आरती कशी असते ते. सर्वांगी सुंदर उपिंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय मंगलमूर्ती, गोची मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय पराई परदला कशा हेत, जय मरणाचा जय देव जय स्वामी अवतार. आरती ओवाळी झाली गोविंदा. जय देव संतवे होमिया उंबाळा करा, सत्संगे संगत प्रेमात केला. प्रसन्न होमिया आशीर्वाद दिला, धर्म मरणाचा फेरा सुटला. जय देव जय श्री गुरुदत्ता स्वामी अवतार. आरती ओवाळी झाली गोविंदा. जय देव. आणि इथे तुम्ही बघू शकता आम्ही बाप्पाच्या नैवेद्यासाठी बिर्याणी बनवलेली. जर आपण कोकणातले असं आपल्याला फणसुली तर तर त्या फणसुलीची आम्ही बिर्याणी बनवलेली सकाळी नैवेद्यासाठी. आणि संध्याकाळी आमच्याकडे भजन होतं, त्याच्या थोड्याशा क्लिप्स मी तुम्हाला दाखवते.
कोकण म्हटलं की भजन गणपतीला नसणार असं शक्यच नाही आहे. सो आमच्याकडे दुसऱ्या दिवशी भजन होतं. पुढे मी मेन्यूसुद्धा दाखवते आम्ही काय केलं आहे ते. त्यानंतर हा आहे आमचा भजनाचा मेन्यू. तर आम्ही तुम्ही हे गेस करूच शकता की काय आहे. तर येस, हे पॅटीस आहेत आणि आम्ही हे आहे रगडा पॅटीसमधले पॅटीस. त्यानंतर भरपूर भरलेला टोप आहे रगड्याचा आणि गोड चटणी, तिखट चटणी, ते सगळं आहे. पहिले तर आम्हाला कळत नव्हतं काय बनवायचं. खूप कन्फ्युजन होतं. पाव, वडा, मिसळ किंवा मग दुसरं काही पावभाजी किंवा काय. पण प्रत्येक घरात जसं जसं भजन होत होतं तसं तिथे ते मेन्यूज होते. मग ठरवलं नको, चला काहीतरी वेगळं. मग आम्ही हे बनवलं. त्यानंतर इथे मस्त चहा उकळत होता रात्रीचे 12 वाजता. येस, आमच्याकडे थोडं लेट भजन होतं आणि कोकणात घरात भजन चालू असताना बायका शांत कशा बसू शकतात. सो त्याचं हे उत्तम उदाहरण आहे की कुठलीही बाई शांत बसू शकत नाही. आमचं सगळं भजनाचा मेन्यू रेडी झाल्यानंतर, चहा वगैरे सगळं रेडी झाल्यानंतर मी, प्रेषा, शार्वी आणि वहिनी आम्ही सगळे किचनमध्ये डान्स करत होतो. कारण बाहेर भजन चालतं. डान्स म्हणजे भजनाच्या तालावरती आम्ही डान्स करत होतो. खूप मजा येत होती तिथे. ते बघा मागे तुम्ही घड्याळात बघू शकता 12ला 10 मिनटं आहेत. त्यानंतर हा आहे डे 3. आमच्या आईंच्या बहिणीच्या म्हणजे मावशीच्या घरी आलेलो आहोत. प्रथम एकची मावशी. तर चला आता त्यांच्या घरी त्यांच्या बाप्पांचं दर्शन करूया आणि मग जाऊया आमच्या घरी म्हणजे माझ्या घरी तिकडच्या बाप्पांचं दर्शन करायला. खूप शोधून आम्हाला फायनली हा रस्ता मिळालेला आहे. खूप असं नाही पण खूप छोट्या वाटा आहेत तिथे. सो फायनली हा रोड आम्हाला मिळालेला आहे. आणि हे बघा, फायनली हे त्यांचं घर आहे. आणि आता इथे तुम्ही त्यांचा बाप्पा बघू शकता. किती सुंदर गोड बाप्पा. ॲक्च्युली सगळ्यांचेच बाप्पा सुंदर आणि गोड असतात, पण एक प्रत्येक मूर्ती अशी बघण्यासारखी असते, सुंदर अशी, छान. आणि मेन इथे प्रॉब्लेम असा झाला की गावाला नेटवर्क नसल्यामुळे आम्ही मावशीला तेवढं पटकन कळवू शकलो नव्हतं की आम्ही येतो आहे. त्यामुळे त्यासुद्धा त्यांच्या पाहुण्यांच्या घरी गणपती बघायला गेलेले आणि आम्ही त्यांच्या घरी. सो आमची गाठभेट झाली नाही. सो आम्ही इथे गेलो आणि नंतर मग ते आम्हाला भेटायला आमच्या घरी आला. सो इथे आम्ही बसलो. खूप वाट पाहिली आम्ही मावशीची, पण त्या नाही पोचू शकल्या आणि अंधार होत होता. गावी अंधार पटकन होतो आणि मग रस्ते शोधायला थोडा इश्यू होतो. सो मला माझ्या घरी पण जायचं होतं. सो मग आम्ही पटकन निघालो. त्यानंतर मग इथे आम्ही फायनली माझ्या घरी पोचलो. तोपर्यंत ऑलमोस्ट रात्र झालेलीच होती आणि माझ्या घरीसुद्धा भजन होतं. सो आम्ही जास्त वेळ तिथेसुद्धा थांबलो नाही, पटापट निघालो. ॲज युजल इथे आजी तिची नजर काढते, प्रिशाची. तुम्ही माझ्या मे महिन्याच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलंच असेल. आम्ही घरी पोचल्यावर किंवा दररोज रात्री 7 वाजता दूध वगैरे गरम केलं चुलीवर की आजी तिची नजर काढायची. तसंच ह्यावेळेलासुद्धा आम्ही बाहेरून आलेलो म्हणून आजीने तिची नजर काढली. आणि फायनली इथे आम्ही बाप्पाचं दर्शन घेतलं, परुळेकरांच्या बाप्पाचं. आणि थोडा वेळ बसून आम्ही लगेच निघालो, कारण प्रिशाला भरवण्याचं पण होतं, भजन पण चालू होतं. सो जास्त वेळ नाही बसता आलं. सो इथून पण आम्ही लगेच निघालो. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.